स्वप्न भाऊ, स्वप्नात मला असं वाटतं मी स्वप्नात आलोय, स्वप्नात असं वाटतंय मला कधी कधी. तर मंडळी, आता आपल्यासोबत आहे आपला यश भाऊ, ठीक आहे ना. तर ह्या यश भावाच्या घरी आज मी दुपारी 11:30 वाजता पोहोचलेलो आणि ह्याच घरी आज ह्या इथं मी मस्त टेंट लावणार आहे. आणि ह्या इथला जो निसर्ग आहे ना, वा 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 वा, कोकणातले पोहे आंब्याच्या बनात या. ऐशपत आज ह्या घरी निघालोय भाऊ, मी स्वर्गामध्ये निघालोय, स्वर्गामध्ये. चला, हा सुखाचा सोन्याचा संसार. अरे यार, एवढं मस्त वाटतंय का नाही. संध्याकाळ व्हायला लागली या मस्त मध्ये. मंडळी, तुमच्या गणिताचा पेपरमध्ये फोटो बघा, सकाळ पेपरमध्ये फोटो आहे भाऊ, जोक नाही, जोक नाही, ह्यांना काम केलेलं आहे. वा यार, आज तर एकदम मस्त असा मोसम झालेला आहे. मस्त म्हणला माहिती आहे की आजचा ब्लॉग किती भारी होणार आहे, ठीक आहे ना. त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करून टाका, 2000 लाईक करून टाका, ठीक आहे ना. हा वा, किती मस्त भारी वाटतं यार. तर महादेव मंडळी, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघित होतं रात्रीच्याला ह्या आईचं ब्लॉग संपून गेलता. मला काल रात्री जेवण वगैरे आणलं होतं आणि ती जेवण अजून माझ्या पोटात हाय असं आहे, फुल आहे, एकदम एकदम फुल आहे, ठीक आहे ना. एक पावस म्हणून गाव आहे, त्या पावस गावाच्या पाठीमागे आपण थांबलो, ठीक आहे ना. आणि पावस गाव एवढं सुंदर आहे ना, आणि रूट पण प्लॅन केलेला आहे. तर आज आपला पावसकडे निघायचं आहे, खूप जास्त मस्त आहे पावस आणि कशेळीकडे जायचं, ठीक आहे ना. एवढी भारी गाव आहे ती ना, एवढी भारी गाव आहे ती, तुम्हाला मी आज दाखवणार नाही. आणि आपल्याला निघायचं आहे आंघोळ करायला. पुढे एक मंदिर आहे, तिथं बघूया आपल्याला आंघोळ करायला भेटतं आहे का. चला, तुम्हाला मी आधी इथला मौसम दाखवतो काय आहे ते. शिस्तीत जरा थोडं बोल, अडकत बोल नको, तोंडात मावा खाल्ल्यागत थोडं नीट शिस्तीत बोल. हां, ठीक आहे. तर मंडळी, पाठीमागच्या साईडला आपला टेंट दिसतो तुम्हाला. आणि आता ना समोरच्या साईडला ना इकडे एक गजानन महाराजांचं मंदिर आहे, एका साईडला दिसलं का. हां, तर ना आपल्याला ह्या इथं पाणी भेटलं आंघोळ करण्यासाठी, तर टेंट काढूया आणि आंघोळ करायला जाऊया, ठीक आहे ना. पण कसं असतं ना, प्रत्येकजण आलं की डायरेक्ट व्हिडिओ चालू करतं का ना, भाऊ काय चाललं यार. आणि मी आज सकाळ सकाळ झोपत होतो, एक दादा आलं होतं, मला काय सुधरत नव्हतं, डायरेक्ट व्हिडिओ चालू केला. म्हणजे मला काय तेव्हा ती व्हिडिओ काढते तेव्हा तिकडं आहे, तेव्हा आहे का, तेव्हा तिकडं खाली इथं. म्हणजे एकदा विचारत जावा राव, म्हणजे गणा भाऊ आम्ही तुझा व्हिडिओ काढू का. मी काय नाही म्हणत नाही तुम्हाला, पण कसं एक चेरला जा थोडं बरं असतं. म्हणजे कसं मी डोळे बिळेपासून तर रेडी झालो असतो ना. आधी ते दिसतंय लय झोप येते मी. त्यातमध्ये काल रात्री मी 6 भाकरी खाल्ल्या, त्या किती 6 भाकरी रात्री खाल्ल्यात मी, ठीक आहे ना. आपल्याला निघायचं लवकर पुढं सकाळ सकाळ. मी आता टेंट काढतो, आवरतो, एक 10 मिनिटामध्ये लगेच निघू आपण इथं. चला, गोष्ट समजण्यात आली, ठीक आहे ना. ते काय सांगतो तुम्हाला, ही बाय बा, ही सगळी ओली झाली या, हे बा, ही टोटल सगळी ओली या. म्हणजे ही कसं काय होऊ शकतंय. रात्री पाऊस तर आलेला नाही, ठीक आहे, पाणी पण नाही, ही ओली झाली. हिला कुठनं पाणी आलं, हिला पाणी आलं कुठनं. भगवान भगवान मेरे टेंट के अंदर काही से बोरवेल लिया है का भगवान, मुझे बता दीजिए. पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही, वांदे तर पैसे पाण्याचं नाही, तर टेंट मध्ये पाणी आलं कुठून. पण टेंट मेन गोष्ट खाली योगा मॅट या. अबे पाऊस का आला, एवढं पाणी टेंट मध्ये, मला माहितीच नाही. बाई सगळं पाणी, आयुष्यपत एवढं पाणी टेंट मध्ये. बाई पाऊस का वालता, बाई पाऊस आला नाही तर कुठनंच वाटत नाही. बघा सगळं असं वाळलं दिसतंय, असं वाटत नाही कुठनंच पाऊस आलाय म्हणून. शेट. आणि ही आतमध्ये एवढा असा पसारा पडला, या सगळा आवरतो मी. चला, सर्वांपासून मी एक गोष्ट लपवली होती, त्या गोष्टीची मी एक आज अनाउन्समेंट करतो. आपण काल हा मोबाईल घेतला आहे 1,52,000, ठीक आहे ना. आपण ब्रँड न्यू परवाशी घेतलेला आहे. तर मला सांगा कसा वाटतो ती. एकदम मस्त क्वालिटी, ब्लॉगिंगसाठी घेतला होता, ठीक आहे ना. पण काशी माझं बोलणं खरं झालं असतं. पण हे माझा नाही फोन, ठीक आहे ना. हा आपल्या एका भावाचा फोन आहे. दाखवा तू, ह्या गावामधली काय आपल्याला भाऊ लोक भेटायला ती काल रात्री पण आली होती, आता पण आली ती. कसं वाटतं या,
वातावरण बदललं का नाही हो? ना हवा गार येते का नाही? गार भाई, गार हवा यायला लागली आता. बरं वाटतंय भाऊ तुमच्या मनात. 1 लाख म्हणजे नाही, हे 1.5 तोळा आहे, 1.5 तोळा 1.5 तोळा. मंडळी 7 लाख सायकल पूर्ण रेडी झालेली, आपल्याला निघायचे पुढं. ठीक आहे ना. एक मेन सांगतो मला काय झालं ना, विषय झाला का नाही, रात्री जेवण लय झाले. ठीक आहे, 6 भाकरी खाल्ल्या रात्री आणि धुंदी अजून जाय नाही. म्हणजे झोप आली डोळ्यात, खूप जास्त झोप आली आहे, पण झोपून जाणार नाही. 6 वाजता उठलो. ठीक आहे ना. आणि आता 7:30 वाजले ते. आता जातो पाठीमागं मंदिर आहे, तिथं आंघोळ करतो आणि तिथनं पुढे निघू आपण एकदम आज सुंदर अशा जागेला. चला. तर मंडळी सकाळ सकाळ ह्या हिरव्या गार गावतात ना आपली सायकल निघालेली आहे. सायकल पण आज म्हणत असेल भाई काय मला मस्त गादीवरून चालवायला लागला आहे माझा मालक. व्हिडिओ बघितला ना, आईचा फोन आला बरं का, सांगतो मला आत्ता आईचा फोन आला आहे. आईनं जी मला झापलं आहे का नाही असं सांगतो मला, असलं झापलं आहे मला, एवढं बेकार झापलं आहे का नाही मला आईनं. मला म्हणली कशाला त्या असल्या दगडावर गेलता म्हणली, एवढ्या मोठ्या दगडावर चालल्याला. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं त्या दगडावर चढलो होतो मी. लई खवळली मला राव आहे. ओके फायनली हे मंदिर आहे. इथं गजानन महाराजांचं मंदिर आहे. तर ह्या मंदिरात आंघोळाची व्यवस्था होईल का बघूया चला आपण. काय म्हणतात आज आपली बातमी दैनिक सकाळ पेपरमध्ये प्रसिद्ध झाली. काय बोलताय? तुला स्क्रीनशॉट पाठवतो ना, इथे ते पावसला गेलास हां की तिथे स्टॉल आहे, पेपर स्टॉल, तिथे घेशील का? हो ना, पेपर स्टॉल आहे ना, दाखवतो तुला बातमी. दाखवा ना मंडळी. तुमच्या गणिताचा पेपरमध्ये फोटो बघा, सकाळ पेपरमध्ये फोटो आहे भाऊ. जोक नाही ह्यांना काम केलेलं आहे. कालच आमची भेट झाली होती. आपला कालचा ब्लॉग एडिटिंग करत राहिला आहे अजून माझा. हा मला पाठवा ना. हा पाठवतो ना, स्क्रीनशॉट पाठवतो. नाही पण मला फक्त आंघोळच करायची होती, पण जाऊन द्यायचं काही अडचण नाही. हो ना ठीक आहे चालेल, करतो मी. तर बाई हा इथे एकदम मस्त असं पाणी येत होतं बरं का. मग त्या आजींना म्हणलं की मला आंघोळ करू का तिथं. आजी म्हणलं आंघोळ इथं करू नका. चालतंय म्हणलं, ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही तेव्हा. हां हे नको हां हे द्या. हां ओके हे ठीक आहे. किती पाहिजे? आता काय धडाधड बाहेर काढतो, आता आख्या रस्त्यानं बाहेर काढतो. हां बाजल एवढं बाजल मला. मंडळी आपल्यापाशी ना मेन गोष्ट अशी होती का नाही, हिकडल्या साईडला मग अशी कोल लालतं पाठ कोल लालतं. ऑटोमा पेटवून टाका म्हणलं, ऑटोमाच नाही माझ्यापाशी, सगळं संपलं होतं. हे बघा फटाके मी थोडेफार घेतलेत. दादांना मी काल रात्री सांगितलं होतं, म्हणलं होतं फटाके भेटले तर मला फटाके बघा म्हणलं होतं. आणि फायनली फटाके गावलेले आहेत. कसं आहे सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात. हर हर महादेव, आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, येळकोट जय मल्हार. चला. ताई ये प्यार मुझे जीने नहीं देगा ना मुझे मरने देगा. काय म्हणतो भाऊ? एकदम मस्त भाऊ, धन्यवाद भाऊ, धन्यवाद. कुठं राहील आवाजामध्ये काय क्वालिटीत फरक आहे का मला सांगा. मी माईकच्या ऑडिओची सेटिंग चेंज केली थोडी, ठीक आहे ना. आणि हे हेल्मेट हमखास तिरका असणार आहे, मला वाटतं तिरका असेल. आंघोळ करायची, आंघोळ नाही केली, आंघोळ करूया चांगल्या ठिकाणी, मग भेटूया. आता आंघोळ करायला लागेल मला, काय बी करून आंघोळ करायला लागेल. चला. उतार लागलाय डेंजर एकदम. आओ हो आयुष्य पण काय भारी वाटतं यार, मस्त एकदम मस्त. वा 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 वा. बबलू कोकणामध्ये आंघोळ करायची, ठीक आहे ना, ते बी असल्या वड्यामध्ये, ठीक आहे ना. तर मी काय करणार आहे ना, मी ही सायकल ह्या इथं लावणार नाही, ठीक आहे ना. आणि ह्या इथं असं चालत इथनं उतरून चालत जाणार नाही तेव्हा त्या तिथे, आणि तिथं जाऊन एकदम मस्त अशी आंघोळ करणार आहे तिथं, ठीक आहे ना. तर चला आंघोळ करूया. आज एकदम नवीन कोरा करकरी शर्ट घालणार आहे. हा शर्ट कसला कलरचा आहे तुम्हाला समजलं आहे, आणि दाखवतो शर्ट किती भारी, ठीक आहे ना. आता आंघोळीला जाऊया. सायकल तिकीट लावली या आणि आंघोळीला चाललो आहे एक मस्त ॲडव्हेंचरला. चला. कोकणामध्ये आंघोळ करायला पण ना जागा एवढ्या भारी होतात का नाही, खूपच जास्त भारी. माझी चप्पल तुटली या, आणि ज्या ठिकाणी मला पायाला लागलं होतं नाही ती जखम भरत आली, तीन फिरावून तिलाच लागले, ठीक आहे ना. तर ही माझ्यासाठी खूप जास्त अपयशी खुनी गोष्ट आहे. ही बघा चप्पल. मला नव्हती माहिती, मला ही चांगली वाटली आणि मला शूटिंगला पण एकदम प्रॉपर जागा म्हणलं इथे येईल, त्यामुळे इथं आलो आंघोळीला. एकदम मस्त जागा आहे जवळ. आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कोणी बघितलं असेल, मला जेवण दिलं तर खूप जास्त भारी, ठीक आहे ना. तर ते जेवण ह्या भाऊच्या घरनं मला आलं होतं, ह्या भाऊनी आणि त्या ताईनं मिळून मला दोघांना जेवण दिलं. तर तुम्हाला कसं वाटतं इकडे राहून, कसं वाटतं? मला एकदम भारी वाटतं ना. आयला इकडल्या म्हणजे जी कोणी नवीन माणूस इकडे ना भाऊ, म्हणजे त्याला एक वेगळंच वाटणार. आता इथं मस्त मी अर्धा पाऊण तास तर मी इथं बसून अशी मस्त आंघोळ करणार एकदम मस्त.
मंडळी माझी आंघोळ झालेली, ठीक आहे. शर्ट बघायचा, शर्ट बघायचा. कसं दिसतंय, ड्रोन सीन कसा वाटला मला कमेंट करून सांगा रे पोट्या. इकडे आंघोळ केली आणि आता इकडे जायचं आहे, ठीक आहे. आपलं तर कसं वर जायचं आहे, आता पुढं जाऊन असं वरच्या रस्त्याने इकडं वर ह्या जंगलात जायचं आहे, ठीक आहे ना. आणि आपल्याला करायचा एकदम मस्त असा नाश्ता, त्यासाठी आपल्याला पुढं जायचं आहे कुठंतरी. वाव यार, काय घर आहे ती यार, काय रस्ता आहे, काय नजारा यार. हा मला मलम लावायचा यार दुखावरती. थांबा, मलम इधर गया बे मलम. भाई मी कशावर उभा राहिलेलो माहिती तुम्हाला, कशावर उभा राहिलो का? इथं उभा राहिलो भाई मी, इथं ही बघा भाई, ही बघा ही खाली बघितलं भाई, माझं अंग थरथर कापायला लागलं. इथं काय बायको नाही म्हणायला, अहो या हो लावते तुमच्या पायाला. इथं सगळं स्वतःला लागते करायला. हे बायावा इथं मलम लावतोय पायाला. अरे यार, अबे बॅलन्सिंग एवढा बनवू ना. दादा हा रोड कुठे जातो? पावसला. नाही मला वरनं जायचं होतं. बघायला चांगलं नाही केलं रस्त्यानं, नजारा हेकंड बघायला चांगला आहे ना भाई. घाम निघला एवढ्यातच खतरनाकमध्ये. इकडे वरती जाय भेटते ना, इकडून सगळी भाता शेतीमधून रोड आहे या, इकडूनच आहे ना. हां राईट, ते मी गुगल मॅपवरती बघून. ठीक आहे, चढ लय मोठा आहे का? किती किलोमीटर आहे? हां तर मंडळी आता कहाणीमध्ये ट्विस्ट लय मोठा आला आहे. मी ह्या रोडवरून आलो, ठीक आहे ना, आणि मला सरळ ह्या रोडवरून पुढे जायचं होतं. पण मी एक मध्ये ना काल रात्री एक मॅपमध्ये चांगली जागा बघितली, ती हिथून रोड जायचा, ह्या रोडनं सरळ वरती जायचं डोंगरावरती खूप जास्त भारी लोकेशन आहे. ती लोकेशन मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे, ठीक आहे ना. तर आपला ह्या रोडनं जायचं वरती, चला जाऊ. आता थोडा चढ आहे, थोडा म्हणजे भरपूर आहे. ही बघा ना तुम्ही, ही बघा एकदम खाली एकदम वर डायरेक्ट. तर ह्या रोडनं जायचं, चला. काय म्हणताय, बरं आहे की? मस्त. आपली भेट झालती, आपली भेट झालती ना. तुम्ही इकडे कुठं, कुठलं? तिकडे चाललोय वर मी आता. ब्लॉग बनवतोय. बनवत राहा, रोज बनवलं ना, जेवढं रोज बनवणार ना तेवढं चांगलं गुरु होणार. अल्गोरिदम असं काम करतो की तुम्ही जर रोज जर ते केलं ना, रोज टाकलं ना व्हिडिओ, भलेच 5 मिनिटाचा टाक, 3 मिनिटाचा टाक, पण रोज टाक. आणि एका वर्षानं बघ मेहनत, फळ बघ किती मोठं भेटतंय ते. रोज टाकायचं फक्त, रोज टाक, पण टाक. माझा पण हा संघर्ष झाला चालू. आणि आज बघा, आज लगभग सगळं टोटल मिळून 2 मिलियनच्या आसपास आहे सगळं टोटल, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक मिळून, ठीक आहे ना. त्यामुळे म्हणजे ते भाऊ कुठली बी गोष्ट काढायच्या पाठीमागे खूप मेहनत असते, ठीक आहे ना. हे पण भाऊ आयुष्यात खूप मोठा बनन जर ह्यानं कंटिन्यू केलं तर. जर तुम्ही सायकल खाली उभा केली आणि मी कुठं चाललोय थांबा तुम्हाला सर्वांना मी दाखवतो. आता बघा भाई, मी तर बनात आलोय आंब्याच्या बनात खास काहीतरी करण्यासाठी. काय नजारा यार, काय नजारा दिसतो यार. शेट वा, कोकणातले पोहे आंब्याच्या बनात या. काय पण म्हणा, पण माझ्या आईवडिलांना पुण्य लय केलंय, ठीक आहे. आणि त्यांचा आशीर्वाद हा मला लागला, ठीक आहे ना. आईवडिलांचं जर कर्म चांगलं असतील तर ते मुलांच्या नशिबी येतं, ठीक आहे. मला आई लहानपणापासून ही गोष्ट म्हणते, ठीक आहे. एवढं भारी वाटतं या, एवढं भारी वाटतंय. माझ्या पाठीमागं स्वर्ग आहे भाऊ, मी स्वर्गात नाश्ता करतोय, स्वर्गात. जोक नाही, पोहे खायला. कोकणातली माणसं ना आंब्यांच्या झाडांसाठी ही एक वेगळी ट्रिक वापरते. त्यांची ट्रिक काय सांग का, ही झाड पडू नये म्हणून काय करते माहिती आहे का, कडून अशी दगड लावून घेते ती, त्यानंतर तिथे माती टाकते, माती खूप जास्त, ठीक आहे, तेव्हा झाड खाली पडू नये म्हणून. आणि सगळी दगड बघा किती मोठी मोठी दगड आहे ती. भाई माझा पूर्ण संसार आहे ह्या सायकली, पूर्ण संसार म्हणजे काहीच नाही. हिच्यावरती माझ्या सगळ्या सुविधा आहेत, टोटल सगळ्या सुविधा.
पाण्यापासनं झोपण्यापासनं सगळ्या गोष्टी. एडिटिंगची दुकान पण हीच आहे माझी. असंही म्हणत आहे इथून वरती आता. ओके बापरे भाई चढ. अगो बाय 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 भाई चढ तर काय बोलू. भाई चढ बघितला का. हाई शपथ काय चढ लागला आहे. चेष्टा नाही चालू इथं. हा चढ बघितला होता मी. ही चढ बघितला होता मी. ही खरं आहे काय खोटं आहे मला समजत नाही की मी कुठल्या दुनियेत येतं. ही भाऊ ही चढ बघा एकदा. ही कसला मोठा चढ आहे. सरळ आहे पूर्णपणे एकदम अपय जागेला एकदम अपय जागेला. पण मी ह्याला पार करणार. ए दिसतंय का तुम्हाला. पाद दिगलाय पाद फार करून माझ्या साईडला. काय सांगू तुम्हाला. जोक नाही तर रे खरंच जोक नाही. शपथ. सायकल थांबणार नाही. इकडल्या साईडला काजू शेती, इकडल्या साईडला आंब्या शेती. मधून हा खतरनाक यमराजचा रोड. आणि ह्या रोडनं आज आपण जाणार आहे या स्वर्गामध्ये यमराजला भेटायला. चला. आज हे कसला मोठा चढ आहे व. कसला मोठा चढ आहे या. किती लांब आहे अजून असा. अजून थोडा वेळ लागेल. लय लय खडा आहे जागेला. नेपाळची आणि लेह लडाखची आठवण आली मला आज. खरं सांगतो मी. हा शपथ महाराष्ट्रामध्ये असून कोकणातली पोरं भेटले ते काय म्हणते ते माहितीये का. जय हो कोकण. किती लांब आहे रे अजून. 5 मिनिटं. 5 मिनिटं. 2 मिनिटं पोचून जाईल ना लगेच. मग वरती मस्त जागा आहे ना. जन्नत आहे बाई वर. जन्नत दाखवायची तुम्हाला सर्वांना. जन्नत चला दाखवतो जन्नत कशी. चला. एम एच अरे कागदावली ना. अरे सोपं आहे ना. MH45 टाकलं की येतं ना यार चॅनल. अरे ते जाईन का घेत. MH45 रायडर. ही काय टाकतोय. ही काय टाकलंय. रायडर कुठं आहे. अरे ही काय असलंय. कुठली भाषा आहे. चला भेटून भारी वाटलं. चल चला. हा भावा नक्की उद्या बघ यूट्यूबला संध्याकाळी. हा जन्नत दाखवणार. हे झालं की जन्नत दाखवणार म्हणलं होतं का नाही. चला जन्नतीचा एक थोडा नमुना दाखवतो. नमुना बघायचा. चला जन्नत बघायची. जन्नत हे बघा. वाव. ही किती जास्त सुंदर आहे माहिती आहे तुम्हाला. वरती शेती खाली शेती त्या खाली शेती त्या खाली शेती असं काहीतरी पूर्णपणे एकदम प्लॅन केला एकदम मस्तमध्ये. ठीक आहे ना. आणि वरल्या साईडला सगळी टोटल आंब्याची शेती. आणि इथं वरल्या साईडला मला पोरं म्हणले ते की इथे एक धबधबा पण आहे छोटासा. वॉटरफॉल आहे. आणि त्यानंतर ना आणि एक तळ पण आहे. ती तळ पण बघू आपण. चला जाऊ. मस्त चांगला होता. किल्ल्यावरचा भगवती किल्ल्यावरचा भगवती किल्ले होता. चांगला होता ना. चांगला होता एकदम. मस्त दगडा बसलेला ना. एकदम मस्त होता. चांगला बघितला तो रात्री. अच्छा. म्हटलं दादा म्हटलं मला भेटले पोरांना सांगितलं वाडीतल्या पोरं. हा ना. अरे मस्त वा. एकदम. ते जे किल्ल्यावरती होतो ना त्या दगडावर बसून जो शूट घेतला होता ते शूट अप्रतिम आला होता. खूप जास्त असं सगळेजण मला तेच म्हणतात. खूप जास्त भारी शूट आला होता. खूप जास्त भारी शूट आला होता. आणि खरंच 1 नंबर आला होता. तर मंडळी स्वर्गामध्ये पोहोचलेलो. ड्रोन सीन नॉर्मल बघितला असेल. बॅटरी लो झाल्यामुळे ड्रोन खाली घातला त्याला. आणि असला नजारा आहे अजून पुढल्या साईडला. आई शपथ मी तो दाखवला नाही अजून तुम्हाला. पण दाखवणार आहे. तो संपूर्ण घ्यायचा आहे. कारण काय झालं ना बॅटरी लेवल कमी झाली. त्यानंतर तिकडला पण सीन मला पूर्ण घेता नाही आला. पण इथं भेटलेत आपले सबस्क्रायबर दादा. ठीक आहे ना. आणि त्यांच्या घरी आपण निघाले आलो या. जाऊया मस्तमध्ये त्यांच्या इकडे बघूया. त्यांची शेती वगैरे बघूया कसं आहे काय. हा पूर्ण माहोल. आजचा व्लॉग खूप क्रेझी होणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत बघून 2000 लाईक कंप्लीट करून टाका. चला आपण जाऊया पुढल्या दिशेने. तर ह्यांच्यात निघालोय. भाऊ कुठलं गाव आहे. गोळप धनगरवाडी. धनगरवाडी. आणि पाऊस
पाऊस इथनं पुढे. अच्छा पावस पुढे आहे ही धनगरवाडी आहे. हा. पावस बापरे, पावसला पोहोचायच्या आधीच असताना जरा भेटला ना बघायला. स्वप्न भाऊ, स्वप्नात मला असं वाटतं मी स्वप्नात आलोय, स्वप्नात असं वाटतंय मला कधी कधी. काय शकतं बरं, कसं काय म्हणजे असं कसं होऊ शकतंय असं, म्हणजे नाही यार, ही नाही खरं नाही, खोटं ही सगळं, ही सगळं खोटं, ही काहीच खरं नाही. नाही ही खरं नाही होऊ शकत यार, हे खरं नाही होऊ शकत, खरंच नाही होऊ शकत. ही म्हणजे एवढी सुंदर जागा कशी काय असू शकते आपल्या महाराष्ट्रामध्ये, एवढी सुंदर जागा कशी काय असू शकते यार. मी कसं काय गुगल मॅप बघून मी तर कसं काय आलो मला समजत नाही यार. आयुष्यभूत काय नजारा दिसतोय. बघा ही बघा ही बघा. अरे काय बोलू मी, अरे माझ्यापाशी शब्द संपला ह्या गोष्टीला बघून. आयुष्यभूत यार, ओ भगवान, शिट मॅन, खतरनाक यार, खतरनाक, क्रेझी ब्रो. हे बघा घरगुती खायला भाजीपाला कसा केला इकडे. संपला विषय. नेटवर्क असेल तर टेंट ह्याच ठिकाणी लावणार आज मी. इथंच टेंट लावणार आज इथंच टेंट लावायचं मला आज. भाऊ ठरवलं भाई, इथंच टेंट लावणार, इथंच टेंट लावणार मी आज. ठरवलं भाऊ मी. तुम्हाला इथं खाली एक पाण्यातलं हे आहे नदीचं वगैरे, ते दाखवतो तुम्हाला. आपण जाऊया बघायला. हा चालेल. भाई मी आज टेंट लावणार ह्या ठिकाणं. ही जागा आवडली, प्रेम झालंय भाऊ ह्या जागेला. आणि ही पूर्ण जागा ना एक्सप्लोर करणार आज मी. चालत तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार. इथं टेंट लावणार आज मी. लावणार भाऊ, लावणार म्हणजे लावणारच. या जागाच तशी यार भाऊ. चला जाऊ भावाच्या घरी. हे घर आहे यार तुझं घर. आई शपथ, आज ह्या घरी निघालोय भाऊ मी. स्वर्गामध्ये निघालोय, स्वर्गामध्ये. चला स्वप्नात आहे यार, खरंच नाही यार, मला खरंच वाटायला लागलं मी स्वप्नात असल्याच वाटायला. मला कुठलंच खरं वाटणार ही गोष्ट. हे कसं खरं असू शकतं भाऊ. म्हणजे एवढी सुंदर जागा आपल्या पृथ्वीवरती, आपल्या महाराष्ट्रामध्ये यार, भारतात पण हो, पृथ्वी आपल्या महाराष्ट्रात आहे यार ही जागा. एवढी सुंदर जागा यार. मी आता तर मंडळी, आता आपल्यासोबत आहे आपला यश भाऊ, ठीक आहे ना. तर ह्या यश भावाच्या घरी आज मी दुपारी 11:30 वाजता पोहोचलेलो आहे. आणि ह्याच घरी आज ह्या इथं मी मस्त टेंट लावणार आहे. आणि ह्या इथला जो निसर्ग आहे ना, तो तर तुम्ही बघितलेला आहे, पण अजून मला दाखवायचा आहे. एक ह्या इथं ना खाली हिडन्स वॉटरफॉल आहे, ती कोणालाच जास्त करून माहीत नाही, तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्याचं घर म्हणजे अशा ठिकाणी आहे का नाही भाऊ, म्हणजे स्वर्गात भाऊ. नेक्स्ट लेवल आहे भाऊ. इथं थांबा तुम्हाला दाखवतो आता बघा इथं नुसतं. आता बघा, आणि ह्या इथं बघा भेंडी आहे, नारळाची झाड आहे ती इकडं. त्यानंतर ना इथं पूर्णपणे काजूची झाडं पण आहे ती, आंब्याची झाड आहे ती. आणि ह्याचं असं मधोमध पूर्णपणे घर आहे. म्हणजे यार हे म्हणजे एक स्वप्न आहे, नाहीतर काय आहे यार. भावा नशीब आहे तुझं यार, खरंच तुझं नशीब आहे लय मोठं. अच्छा तुमच्याकडे यार हे घर आहे म्हणजे ट्रॅक्टर पारंपरिक सगळ्यांच्या घरी असतो बरा, छोटा ट्रॅक्टर, पॉवर ट्रॅक्टर ना. एकदम ताज्या भाज्या. हा आज मस्त मध्ये आपण खायचं काय माहिती का, लाल माटाची भाजी खायची आज. लाल माटाची भाजी खास सोलापूरकर कोकणामध्ये लाल माटाची भाजी खाण्यात तयार. भावा अच्छा ही दरी आहे का, पण भावा समोर काय ना जरा दिसतो यार. बघायचं का तुम्हाला, ही बघा ही बघा. 1 2 3 स्टार्ट. वाव आला पाऊस. भावा आपण वॉटरफॉल कुठे आपला, वॉटरफॉल तिकडे पुढे आहे. अच्छा तिकडे आहे का, तिकडल्या साईडला वॉटरफॉल आहे. पाऊस एकदम जमाट आलाय भाऊ, लय पाऊस आला यार. नाही जाऊ दे, चल भाई एकदम खतरनाक पाऊस आला, एकदम खतरनाक. चला तर मंडळी आता आपण आले गोळप धनगरवाडीमध्ये. आणि इथला नजारा बघून मी पाक बोलून गेलोय पूर्णपणे. आणि आपला आजचा मुक्काम टायमिंग झाला आहे सरला 12, ठीक आहे ना. 12 वाजते, 12 पण नाही 11:30 वाजते आहे. आणि एवढा जास्त भारी नजारा. मी म्हणलं भाऊ असल्या ठिकाणी जर नाही राहिलो ना, आयुष्यात खूप जास्त काहीतरी मोठं मिस करणार आहे, ठीक आहे. ह्या इथं खाली एक वॉटरफॉल आहे जी हिडन आहे, ती कोणालाच माहीत नाही, ठीक आहे. ती मीन दादा बघायला जाणार नाही. इथं मावशी आहे, त्या मावशीनं माझ्यासाठी मस्तमध्ये चहा आणि बटर आणल्यात, तर खातो. रात्री लाईव्ह बघत होता ना, हे माझं सगळं व्हिडिओ बघतात, सगळं आपलं यूट्यूबचं सगळं टोटल ब्लॉग बघतात. आणि इथं नेटवर्क पण आहे फोनला. आणि नजारा तर ब्युटिफुल एवढा आहे की जीवनात विसरू शकत नाही. तर त्यामुळं आजचा मुक्काम आपल्या इथं बाहेर मस्त टेंट लावून करणार आहे, ठीक आहे ना. ड्रोन चार्जिंग लावलेला आहे आणि खूप जास्त भारी वाटतं या. तर मस्त मध्ये चहा बटर खातो, त्यानंतर ना थोडं चार्जिंग होऊन देतो ड्रोन. आणि मग इथलं अप्रतिम ड्रोन सीन नजारा बघायला तुम्ही तयार राहा, ठीक आहे ना. या बटर खायला, थोडं बटर खा. अच्छा ती भाजीपाले त्या तिकडल्या. महाराष्ट्रामधली सर्वात जास्त सुंदर हे दुसरं गाव बघतो मी, ठीक आहे ना. ही दुसरं गाव कोकणामधलं रानवी. नंतर ना ही कुठलं गोपाल, हां गोळप धनगरवाडी. ही गाव ना
माझ्या मनात बसलं. जशी राणी बसली ना तसं हे पण बसलं. आणि आता दादा आपण आता कुठं चाललो रे? तलाव बघायला. आता आम्ही निघालो तलाव बघायला. चला बघू हा तलाव हाय तरी कसला नेमका. चला अशा आता मी आता मी डोळे बंद करणार ठीक आहे ना भावा. बरोबर आहे का? मी बरोबर येतोय का? बघ बरं का सरळ ना पडेल मी. हे बघ भावा मला डोळं का उघडा सांगा. येऊ ना. हे भावा हे ड्रोनची बॅग धर. हां बस उघडा आता. डोळे उघडू का? उघडा. आई शपथ. हो भाई आई शपथ यार. दिस इज द नॉट रियल ब्रो. यार हे किती सुंदर आहे यार. अरे भाऊ ही वेगळं आहे या भाई. वेगळं हेलिकॉप्टरच वेगळे भाऊ. आणि मागाच्या धरून हिंडत आहे भाऊ वरनं. काहीतरी गडबड वाटते मला भाई. वेगळं यार हे भाई. अरे वाकडं तिकडे का चालतं हेलिकॉप्टर असं बघ ना. हां उलट सुलट फिरतंय भाई. भाई काहीतरी गडबड आहे भाई. अच्छा हे नाचणी आहे का? हां नाचणी भातात. आणि ही पण नाचणीच आहे. अच्छा हे सगळी नाचणीच आहे. ही जी भाकर होती ना तयार. राईट राईट. ही एवढी मोठी कसं काय बरं? हे आधी लावलेली. अच्छा आता ह्याला काढायची का? हे आता ते दसरा झाला ना. ही गोळप गाव आहे का? ही स्वर्गातला एक गोळप आहे मला समजा नाही बरं का. आय कांट बिलीव्ह दिस यार. किती सुंदर आहे यार हे गाव. किती सुंदर आहे. तुम्हाला माहिती आहे का? ही नाचणी भाऊ. ही नाचणी ही भाकर खातो आपण. ही बनवून ही नाचणी आहे. आणि फुल्या साईडला निघालोय ना ती सीन तर अप्रतिम आहे. एवढा अप्रतिम आहे ना काय तुम्हाला सांगू मी. आणि इथनं मी निघालो यार. मला माझं शब्द संपले ते सध्याला. मला काहीच बोलाय ना ह्या गावाबद्दल ठीक आहे ना. हा या यार ह्या गावांमध्ये बघा ही गावं किती भारी ती. काय म्हणते ती कलाकारी दाखवतोय. कलाकारी कोकणातली कलाकारी. बरं जेवण झालं का? जेवण नाही केव्हा करायचं? आता करायचं. बरं बरं. काय करता इथं? शेत त्यांचं आहे. हा का? खूपच मस्त ठेवलंय. खूप मस्त ठेवलंय. या अशा माणसांमुळं ना हा निसर्ग जिवंत आहे. लक्षात राहून द्या कधी पण सांगतो तुम्हाला. आणि हिथं पाय खूप जपून टाकायला लागतं हिथं. आणि हिथनं घसरलं ना हे बघा. ही बघा घसरतं जाम. मी डोळे का दाखल्यात माहिती आहे का? मला ना सुचना झालं आहे काय सध्याला. का सुचना नाही माहिती आहे का? पहिली गोष्ट तर मी काल रात्री ज्याला 6 भाकरी खाल्ल्यात या. माझं पोट सदलाक फुलं या. मी मागाशी पोहे खाल्ल्यात. आणि मला सदलाक एवढं जेवण वाढलं आहे. इथं ढिगारा भरून भाजी जी माझ्या आवडीची या. हे काय भावा? हे पिठले कुळदाचं. कसलं? कुळीत म्हणतात त्याला. कुळदाचं पिठलं खाल्लं आहे कधी? कुळदाचं पिठलं कोकणामधलं तर आज मी खाल्लं नाही. आणि त्यासोबत एकदम घरगुती दही. आणि ना एडिटिंग करायचं 2 ब्लॉग राहिले तर या. आणि मी काय करणार ना मी जेवण करून इथं पसारणार आहे. असाच पसारणार आहे असं वाटायला लागलं आहे मला. आणि नाचणीची भाकर माझ्या आवडीची. पहिल्यांदा मेन गोष्ट आता मी काय खाणार नाही माहिती आहे का? नाचणीची भाकर आणि दही खाणार नाही ठीक आहे ना. वा तुमच्या म्हशीचं दही ना हे? घरगुती म्हशीचं दही आहे भाऊ. आणि खाऊ द्या मला आता.
भाजी. वाव, सो अमेझिंग. बेसन आहे हा, कोकणातलं बेसन आहे. ह्याचा वास मागाशी आलता का नाही? ह्याचा वास मला मागाशी आलता. तर मंडळी सध्याला ना एक अशी टेंट लावायला येते, एक अशी मस्त जागा, ठीक आहे ना. तर ह्या आता आपण टेंट लावणार आहे, ठीक आहे ना. टाईम झालेला लगभग 6 आणि आता टेंट लावून घेतो. कारण की का सांगू का, कारण की एवढ्या भारी गावात येऊन जर टेंट नाही लावला ना, मला मग झोपायला घरी भाऊ म्हणतो घरात झोपा. पण विषय काय माहिती का, असल्या ठिकाणी येऊन जर टेंट लावतच नाही, ह्या ट्रॅव्हलिंगचा उपयोगच काय म्हणतो मी. ते गाडीवर जायचं बरोबर करत, नंतर ते महागारी यायचं, असल्या त्या 5 स्टार रूममध्ये राहायचं, त्यात काय मजा येते तेव्हा. टेंटमध्ये जी सुख आहे ना, ती सुख कुठंच भेटू शकत नाही. त्यामुळे आता बघा मी कसा टेंट लावतोय तो, ठीक आहे ना. पण त्या इकडं सगळ्याकडे साईडला खूप जास्त उबड खाबड आहे, ठीक आहे. हे आहे तर असं गवत आहे, पण इथं पाणी, ही माती, ठीक आहे, ओली माती आहे. विचार काय केला की हे आहे ना, ही पाणी इथं हातरून घ्यावं आणि मग ह्याच्यावर टेंट लावावं. तर कधी पण कॅम्पिंग करताना ना, हे असलं एखादं पन्नी तुमच्यापाशी शिल्लक राहून द्या, 7x8ची. चला तर मंडळी फायनली टेंट लावून झाला एकदम स्वर्ग ह्या गावामध्ये, ठीक आहे ना. आता मला सामान सगळं आठवायचं आहे मस्त. नंतर ना लांबकी खुर्ची आहे तानाची या भाऊना, आम्ही दोघे तर मस्त एडिटिंग करत बसला. नाही भाऊ कुणाचा कालवा नाही, हॉर्नचा आवाज नाही आहे ना, कुठल्या ट्रॅफिक पोलीसदाराची शिट्टी वाजत नाही आहे, नाही तर काय रेल्वेचा आवाज नाही. भाऊ मी शांत आणि एकटा एकदम कोणच नाही, फक्त आम्हीच आहे इथं. टेन्शन नाही भाऊ, टेन्शन नाही भाऊ, आहे ना, टेन्शन नाही भाऊ कोणाचं इथं. कहा तू है जहा मैं हूँ वहाँ, अब तो ये जीना तेरे बिन है सजा, हो मिल जाए इस तरह, मिल जाए इस तरह दो लहरें जिस तरह, फिर हो ना जुदा ये वादा रहा. टू टू डू 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 डू. हवा कुणी कोणी येणार नाही, हवा इकडून येणार नाही, इकडे ठेवायला लागेल मला, ही म्हणजे उडू नये. ला 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 लू लू लू. कसं काय वाटतं या, म्हणजे काय जिंदगी या. म्हणजे एक ना, मी जिंदगी जगतो का नाही, ही बऱ्याच जणांचं स्वप्न आहे. जी अरबोपती लोक आहेत ना, जी अरबोपती, त्यांचं ही स्वप्न आहे की माझ्यासारखं जगायचं आहे भाऊ त्यांना, पण त्यांना जगणं होत नाही. का होत नाही, कारण की ते बिझनेस आहे ना भाऊ त्यांच्या मागं. पण बघू द्या त्यांना, पण त्यांना हेलिकॉप्टरमध्ये जायला लागतं रे भाऊ, हेलिकॉप्टरमध्ये बसायला लागतं. रोल्स रॉयसमध्ये, डिफेंडरमध्ये, रोल्स रॉयसमध्ये, रेंज रोवरमध्ये, मर्सडीजमध्ये, BMW मध्ये, रॅम्बॉर्गिनीमध्ये बसायला लागतं भाऊ त्यांना. मिटिंगला जायला लागतं भाऊ. पण ही आहे ना माझी मिटिंग, बघा ना कशी मिटिंग आहे. ही मिटिंग आहे ना भाऊ माझी, कशी मिटिंग आहे. काय मंडळी सांगू यार तुम्हाला, जीवनाचं खरं सुख तर भाऊ इकडं मी लुटतोय रे, खरंच लुटतोय मी यार. काय बोलू यार. समोर टेंट आहे, ही माझी समोर माझी काय संसार आहे. हा संसार सुखाचा सोन्याचा संसार. अरे यार एवढं मस्त वाटतंय का नाही. संध्याकाळ व्हायला लागली या मस्तमध्ये. आणि ही केस वाढवतोय भाऊ, केस वाढवतोय. केस कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम मस्त भारी वाटतं या. फुल्ला ब्लॉग बघा विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आता मी एडिटिंग करतो आणि भेटतो थेट रात्रीच्याला तुम्हाला. आता चला बाय बाय. तवर टाईम झाला आहे 10 आणि लगभग संध्याकाळचं आम्ही जेवण करतो. या सगळेजण येत आहे, ते मावशी आहे तिथे, दादा इथं आहे, भाऊ संध्याकाळी पण जेवायला एकदम फुल. बेसनची पोळी, चटणी, पापड, कालवण, भात, माझं आवडतं दही. अरे वा एकदम मस्त. दादा आज तर लॉटरी लागली माझी लई मोठी. काका पण बसले ते एकदम मस्तमध्ये. मावशी पण येते त्या. सगळेजण बसतून मस्त जेवण करतो. व्हिडिओ काय मी टाकायला नाही का, इथं नेटवर्कच आहे नाही मला. आता लाईव्ह बघू चालू करतो. झाले लाईव्ह चालू तर ठीक आहे, नाहीतर मग जेवायचं, गप पडायचं, कालवा बिलवा काय करायचं नाही. हां आता जेवण चालू करतो आम्ही. मस्त आहे बघा जेवाय रात्याला पण. बघा मावशी बघा वाडावाडी करते ते. आता ती पण बसलेलं जेवायला आमचं सगळं. मावशी बरं वाटतंय ना. बाकी जेवण एक नंबर बनवता. जेवण मस्त आहे. ही बघा ओके. लाईव्ह काश चालेल. हो मी घेतो. तर मंडळी टाईम झाला आहे रात्रीच्या 10:30. टेंटमध्ये आलं आहे पाणी. ही बघा इथं आलं आहे भाई पाणी. दुपारी जी पाऊस झाला होता का नाही, ती भयंकर पाऊस झाला होता आणि त्यातमध्ये पाणी आलं.
पण मी टेंटमध्ये अजिबात नव्हतो, ठीक आहे ना. पाणी आले एका साईडला, आता मी झोपतो. ब्लॉग काय अपलोड झाला नाही, पाठीमागच्या 2 ब्लॉगला खूप जास्त उशीर लागला होता याला, कारण की नेटवर्क नव्हतं, त्यामुळं मनापासून माफ करा. मी एडिटिंगचं पण करतो आहे, पण अजून काय सांगू तुम्हाला, एवढा जास्त लोड पडतो आहे, पण तरी पण मी करतो आहे. एकट्यानं करायचं तर किती ना, बेबी पण 150वर गेला आहे बघ. काय तुम्हाला सांगू मी, माझा आवाज, एकट्यानं सगळं काम करायचं नाही, सोपं नाही भाऊ, अजिबात सोपं नाही. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करून घ्या. फुल्या ब्लॉगमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त भारी लोकेशन दाखवणार आहे तुम्हाला मी, ठीक आहे ना. हर हर महादेव, बाय बाय. काय बोलाय नाही, झोप लागली या.